9 ते 10 एप्रिल रोजी दिव्यांग पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। भारतात प्रथमच सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या स्पर्धा एकाच वेळी एकाच छताखाली। कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानात भारतातून 150 खेळाडू घेणार क्रिकेट स्पर्धेत सहभाग। दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या सानिध्याखाली DCCBI ऑल एबिलिटी क्रिकेट चॅम्पियनशिपचे दिनांक 9 आणि 10 एप्रिल 2024 रोजी सचिन तेंडुलकर जिमखाना कांदिवली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत दिव्यांग पुरुष क्रिकेट, दिव्यांग महिला क्रिकेट, व्हीलचेअर क्रिकेट, अंध क्रिकेट आणि मूकबधिर क्रिकेटचे एक सामने 2 दिवसात खेळवले जाणार आहेत। पूर्ण भारतातून 150 दिव्यांग क्रिकेट खेळाडू सहभागी होणार आहेत। दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून आतापर्यंत 100हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे। तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंपैकी काही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहेत। ही स्पर्धा देशातील पहिली अशी स्पर्धा आहे की ज्यामध्ये दिव्यांगांच्या सर्व प्रकारचे क्रिकेट एका टुर्नामेंटमध्ये एकत्रित खेळवण्यात येणार आहेत। 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंध क्रिकेट, मूकबधिर क्रिकेट आणि महिला क्रिकेटचे सामने 15/15 ओव्हरचे खेळवले जातील। 10 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दिव्यांग पुरुष क्रिकेट आणि व्हीलचेअर क्रिकेटचे 20/20 ओव्हरचे सामने खेळवले जाणार आहेत। या स्पर्धेत जो संघ जिंकणार त्याला 11,000 रोख रक्कम आणि ट्रॉफी तसेच उपविजेता संघाला 7,000 रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे। दिव्यांग क्रिकेटमध्ये खूप प्रकार आहेत, त्याची कोणाला माहिती नाही। त्यासाठी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव हारून रशीद, सहअध्यक्ष भगवान तलवारे, अध्यक्ष मुंबई/महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट विभाग भाग्यश्री वर्तक आणि सहसचिव आणि व्हीलचेअर क्रिकेटर विभागाचे प्रमुख रमेश सरतापे यांनी मिळून या स्पर्धेचे आयोजन केले। त्यामुळे दिव्यांग क्रिकेटला सर्वांसमोर आणण्यात येईल। या स्पर्धेच्या आयोजनासाठी अजिंक्य नाईक, अमोल काळे, नीरज गुंडे यांनी सहकार्य दाखवले आहे। महामुंबईसह निलेश मोरे, मुंबई।